बागलाण तालुक्यातील नांदेन गावाजवळील धुळे व नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत असलेले पिसोळ बारी रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून परिसरातील वाहनधारकांकडून व नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे। पिसोळ बारी रस्ता हा धुळे जिल्ह्याला जोडणारा अतिशय जवळचा रस्ता आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम सुरू आहे। कित्येक दिवसांपासून नांदिन ते पिसोळ बारी या रस्त्याचे काम प्रलंबित होते। रस्त्याला आवश्यक असणारे मटेरियल हे अतिशय हलक्या स्वरूपाचे वापरण्यात येत आहे। रस्त्याची परिस्थिती बघता रस्त्याची खडी आणि डांबर हाताने सुद्धा उखडून येत आहे। या रस्त्यावर अनेकदा अपघात होऊन अनेक लोक जखमी झाले आहेत। या कामाबाबत मयूर नेरकर आणि नांदिन ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून माहिती जमा केली। सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। काही दिवसांपूर्वी हे निकृष्ट दर्जाचे काम स्थानिकांकडून बंद पाडण्यात आले होते अशी चर्चा आहे। पुन्हा त्या संबंधित ठेकेदाराने काम सुरू केले, पण तेही निकृष्ट दर्जाचे। हे काम चांगल्या दर्जाचे न झाल्यास ग्रामस्थांकडून वाप्पा पानपाटील, भूषण पगार, समाधान भामरे, बंटी पाटील, रावसाहेब पानपाटील, विकी पानपाटील, हेमंत शिंदे, मयूर नेरकर आदी ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी पत्रकार विशाल बच्छाव, जायखेडा। ग्राम सडक योजनेतून हा रस्ता मंजूर आहे। धुळे जिल्हा हद्द ते पारनेर निताने या रस्त्याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं। गेल्या 5 वर्षापासून या रस्त्यामुळे ते अनेक अपघातही झाले, 2-3 जणांचा जीव गेला, काहींना दवाखान्याचा खर्चही लागलेला आहे। मात्र आता जे काम होतं खूप निकृष्ट दर्जाचं आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित या रस्त्यावर चौकशी करून आहे ते काम थांबवून चांगल्या पद्धतीने चांगल्या उत्कृष्ट गतीचं काम करावं अशी आमची गावकऱ्यांची विनंती आहे। माझे नाव मयूर कौतिक नेरकर, मी एक सामाजिक कार्यकर्ता। तर आम्ही सर्व गावकरी या रस्त्याची पाहणी करायला आलेलो आहे। तरी रस्ता हाताने उकरला जातोय हा रोड पूर्ण। तरी या रोडावर डांबर नसून पूर्ण केमिकल आहे। तरी जे कर्मचारी आहेत, जे ऑफिसर आहे वरचे, हे काय करताय? पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम होऊन तरी ऑफिसर काय करताय? सगळ्यांनी दखल घ्यावी आणि चांगल्यात पद्धतीने हा रोड बनला पाहिजे। नाही तर आम्हाला रोडाची काही गरज नाही। तुम्ही नाही पण बनवला तरी आम्हाला काही गरज नाही। येत्या 7 दिवसात जर या रोडाची दखल न घेतल्यास तर आम्ही सर्व गावकरी या रोडावर उपोषण करू आम्ही। माझं नाव बंटी पाटील, राहणार नांदिन।